उद्याच्या समभागी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटेन. मी याबाबत सगळी चौकशी व्हावी, सीबीआयची चौकशी लावा, तेही पाहीन. आणि माझ्या पत्नीच्या बाबतीत जो बोलला आहे, मी आज आपल्याला सांगतोय, मी न्यायालयामध्ये जाणार. जी मानहानी माझी महाराष्ट्रामध्ये केली, आज माझी पत्नीच जाईल त्याच्या विरोधामध्ये, माझी पत्नीच जाईल. अरे तुम्ही कसले राजकारण आहे? असे महिलांच्या, बायकांचे, कुणाच्या आणि कुणाच्या आईचा बदनामी करून तुम्ही राजकारण करायला लागलात. तो तुमच्या जिंदगानी होते. कसलं राजकारण करत आहे? तुम्हाला स्विस बँकेतले अकाउंट कसं ऑपरेट करायचं हे समजतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. हातांचे ठसे घेऊन तिकडचे पैसे काढले जाऊ शकतात हे रामदास कदमांना कसं माहिती असं समजतं? अरे बाबा, ज्या वेळेला मी उद्धवजींना सांगितलं की साहेब आपण साहेबांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवूया का, कारण त्यांचे पाय आमच्यासाठी दैवत आहेत, आम्हाला का म्हणायतील? तर नाही अब्दुल भाई, आपण हाताचे ठसे घेऊन ठेवलेत. उद्धवजी मला बोलले. उद्धवजी मला याला काय माहिती आहे का? हा गदोळा आता पत्रकार परिषद घ्यायला लागला, याला काय माहिती आहे? आणि म्हणून मी काल म्हटलं की दोघांची इंटरेस्ट व्हावी, इंटरेस्ट व्हावी ना. त्यांचं तेच म्हणणं आहे, ते ठसे नव्हते, ते मोल्ड्स होते आणि तेच मोल्ड्स वर्षावरती देखील होते आणि स्टेडियममध्ये देखील सारा स्टेडियममध्ये देखील ठेवण्यात आले होते. कधी ठेवण्यात आली? मी नाही कधी पाहिले नव्हते, मी कधी पाहिलं नाही. त्यांनी बघितलं असेल एकट्यानी, आम्ही नाही. असं तर चांगलं आहे, मग चांगलं आहे ना. भाई, त्यांच्याकडून असं देखील सांगण्यात आलं की मी विभाग प्रमुख होतो आणि माझ्याकडेच सगळी जबाबदारी होती. बाळासाहेब ठाकरे यांचं अगे सोड रे, तुझी कसली जबाबदारी होती? तिथं ज्यावेळेला त्यांचा निर्णय झाला दोन भावांचा की बाळासाहेबांना सकाळी घेऊन जायचं, हे मला कळलं तर मी जाऊन भांडलोय त्यांच्याकडे. तू काय सांगतो जबाबदारी होती असेल ना? हा ट्रक त्यांनी सजवला हे मला माहिती आहे, ट्रक त्यांनी सजवला हे मला 100% माहिती आहे. पण निर्णय मी बदलला नव्हता. पण भाई, अँब्युलन्सनी नेऊन शिवाजी पार्कला त्यांना अंत्यदर्शनासाठी ठेवायचं असं प्लॅनिंग होतं. आणि असं मी जे वास्तव आहे ते बोललोय. त्यानंतर मी उद्धवजींच्यावरती गेलो मातोश्री आतमध्ये, मी भांडलो त्यांच्याकडे. म्हटलं साहेब आमचे आहेत आणि आम्ही गपचूप अँब्युलन्समध्ये घेऊन जाऊन देणार नाही, आम्ही ट्रकमधून साहेबांना घेऊन जाऊ. मला म्हटलं ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटतं तुम्ही करून घ्या. हे बोललेत उद्धवजी त्यावेळेला, बोलले. तू असं विभाग प्रमुख ना, ज्यावर रामदास आज विभाग प्रमुख आहे, आज तू मातोश्रीचा मालकच झालायस. तेव्हा तू विभाग प्रमुख होतास, आज तू मातोश्रीचा मालक झालायस. तूच पत्रकार परिषद घेतोय. बोलू नाही उद्धवजीला बोलू देत ना. कुठले मोल्ड आहेत, काय काढलेत मोल्ड, ते एकदा बघू दे, बघेन एकदा जाऊन. चांगलं असेल तर रामदास कदम झोपतो बाकडा शोधतोय मी असं. लवकर शोध, उशीर होईल ना आता शोधायला. अरे मातोश्रीमध्ये सोफे आहेत, ऑफिस आहे आतमध्ये, आतमध्ये सोफा आहेत, 2 सोफे आहेत समोर आतमध्ये. एका मी काय नवीन माणूस आहे? नवीन माणूस आहे मी? कोणा सांगतोस तू? आता मी सोफ्याच्या ऐवजी बाकडा म्हणला असेल, आहेत ना सोफे आतमध्ये, आहेत ना. बाळासाहेबांची बॉडी 2 दिवस ठेवली असा आपण जो आरोप केला, यावरती उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी मी पुन्हा एकदा सांगतोय, पुन्हा त्यावरती उद्धव ठाकरे असे म्हटलेत की मी नमक हराम आणि गद्दारांना उत्तर देत नाही. अरे आता गद्दारी बाळासाहेबांसोबत तूच केली असतील तर तू तर काय देशील? मग बाळासाहेबांच्या मृतदेहासोबत जर तू गद्दारी केली असतील तर तू काय उत्तर देशील? आणि नमक हराम कोण आहे? तू किती मीठ आमच्याकडनं खाल्लंयस? उद्धव ठाकरेंनी किती नमक आमच्याकडनं खाल्लंय तो विसरला असेल. आम्ही नाही विसरलो, कारण आम्ही नमक देऊन दिलेलं आहे. नमक हरामी तू केलेस, आम्ही काय केली सांगावं? नमक नाही घेतलं आमच्याकडून, मीठ नाही खाल्लं आमचं. उद्धव ठाकरेंनी आपण सांगितलं की शिवसेना पक्ष माझ्याच आहे, निवडणूक आयोगाला अधिकार नाही आहे चिन्ह आणि पक्ष देण्याचा. त्याविषयी मी आज काय बोलणार नाही, तो विषय माझा नाही. काही वर्षात पक्ष मी चालवत नाही, तो विषय माझा नाही. काही वर्षापूर्वी राज ठाकरेंनी आरोप केले होते बाळासाहेबांना चिकन सुमाई तेलकट वडे दिले, अशा पद्धतीची ह्या सुद्धा खऱ्या घटना आहेत का? तुम्ही मातोश्री नाही, ते मला वाटतं थापाला आपण विचारलं तर वास्तव काय ते कळेल. मी इतका खाली कशाला जाऊ? इतकं खाली मी जाणार नाही. पण थापा अजून जिवंत आहे, थापाला आपण विचारलं, त्याची स्टेटमेंट घेतली तर वास्तव आपल्याला कळेल काय ते. भाई, पण राज ठाकरे बोलले त्यामध्ये किती तथ्य आहे की नाही हे कळेल ना तुम्हाला. भाई, सातत्याने आपल्या पत्नींवरती आरोप करण्यात आहे सायली बार रेस्टॉरंटच्या वेळेस, पण म्हणजे रामदास भाईंसंदर्भात दुसऱ्या काही गोष्टी मिळत नाही म्हणून कौटुंबिक विषय काढले जात आहेत. अगे तुम्ही माझ्या पत्नीचा विषय काढता. जी घटना 92ला घडली, 92ला घडले आणि मी